नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणेमधील टॉप 5 मंदिरे। ही मंदिरे केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची नाहीत, तर इतिहास आणि पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहेत। जर तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा पुण्याला भेट देणार असाल तर ही मंदिरे नक्की पहा। तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ। नंबर 5 वरती येतं इस्कॉन NVCC टेम्पल। कोंढवा येथे असलेले हे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे। हे पुण्यातील सर्वात मोठ्या आणि भव्य मंदिरापैकी एक आहे। येथे मंदिरात दररोज भजन कीर्तन आध्यात्मिक आणि दररोज आयोजित केले जातात। मंदिराची वास्तुकला देखील खूप सुंदर आहे। तर नंबर 4 वरती येतं सारसबाग गणपती टेम्पल। तर हे मंदिर तळ्यातला गणपती म्हणून प्रसिद्ध आहे। हे मंदिर सुंदर बागेच्या मध्यभागी स्थित आहे आणि खूप शांत वातावरण आहे। 1784 साली पेशव्यांनी येथे गणपतीची मूर्ती बसवली होती। दररोज हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात। नंबर 3 वरती आहे पर्वती हिल्स टेम्पल। पर्वती टेकडीवरील हे मंदिर पुण्याच्या इतिहासाशी जोडलेलं आहे। हे मंदिर 18व्या शतकात पेशव्यांच्या काळात बांधले गेले। येथे पोहोचण्यासाठी सुमारे 100 पेक्षा जास्त पायऱ्या चढावे लागतात। टेकडीवरून तुम्हाला संपूर्ण पुणे शहराचा नजारा पाहायला भेटू शकतो। तर नंबर 2 वरती आहे चतुर्शिंगी टेम्पल। हे मंदिर पुण्यातील सेनापती बापट रोडवरील टेकडीवर आहे। देवी चतुर्शिंगीला समर्पित असलेले हे मंदिर पुण्यातील प्रमुख शक्तिपीठापैकी एक मानले जाते। मंदिरात जाण्यासाठी अनेक पायऱ्या चढाव्या लागतात, पण वरून दिसणारा नजारा खूप सुंदर असतो। नवरात्रीच्या काळात येथे मोठी यात्रा देखील भरते। आणि मित्रांनो, फायनली नंबर 1 वरती असणारं आपल्या पुण्याचे आराध्य दैवत म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टेम्पल। पुण्यातील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजेच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर। हे मंदिर 1893 साली बांधले गेले आणि तेव्हापासून येथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात। आणि येथील गणपतीची मूर्ती सुमारे 7 फूट उंच असून सोन्या दागिन्यांनी सजवलेली असते। आणि गणेशोत्सवाच्या काळात येथे खूप मोठी प्रसिद्ध गर्दी देखील असते। तर मित्रांनो, तुम्ही यापैकी कोणत्या मंदिरात भेट द्यायला गेलात का? आणि गेला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।